यांनी घेतली आहे। आजही परत आपल्या सह्याद्रीचे सगळे कलाकार आपणासमोर काही खास असा कार्यक्रम घेऊन इथे आले आहेत। आपण सगळ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत करूया टाळ्यांनी। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नुकतेच युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून मान्यता मिळाली आहे। आपल्या सगळ्यांसाठीच भारतासाठी ही खूपच गौरवास्पद बाब आहे। आणि आजचा जो कार्यक्रम आहे, विशेष कार्यक्रम, तो याच अनुषंगाने आहे। आज काहीतरी खास आपल्या सगळ्यांसमोर आपली सह्याद्रीची ही कलाकार मंडळी प्रस्तुत करणार आहेत। तर या सह्याद्रीच्या बच्चा पार्टी आज युनेस्कोने निवडलेल्या 12 किल्ल्यांचे प्रतिनिधित्व इथे करणार आहे। हे किल्ले महाराजांच्या शौर्याचे आणि स्वराज्याच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे। आता आपण बघूयात, सगळे प्रेक्षक बनून आजच्या या लाईव्ह शोचा आपण इथे आस्वाद घेऊया। आजची आपली न्यूज रिपोर्टर इथे आहे मैथिली कुलकर्णी। सगळ्यांनी टाळ्यांनी तिचे स्वागत करावे। सहाय्यक आहेत मृदुला वैद्य आणि जॉनकी नाईक। किल्ल्याचे प्रतिनिधित्व करतायत मिहिरा दहाट, अमय डक, अंकुर डांगे, स्वराज शिरसाट, आदित्य कुलकर्णी, ध्रुविता शिरोडे, रेयांश नाईक, शुभ वैद्य, यतिका वैद्य, पूर्वी माल्या, समर्थ दुर्गे, आरोही तांबेकर। या सगळ्यांचे जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत होऊन जाऊ द्या। तर आता आपल्यासमोर एक अनोखा आणि खूपच सुंदर असा कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। चला तर सुरुवात करूया आपण आजच्या कार्यक्रमाची। परत एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी। नमस्कार। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि अथांग सागरावर मराठा साम्राज्याची पताका फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणाऱ्या दुर्ग संपदेच्या विश्वात आपलं स्वागत आहे। महाराजांच्या शौर्याचे आणि सामरिक बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेले 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनाच्या यादीत आहेत। 17व्या ते 19व्या शतकात विकसित झालेले हे किल्ले केवळ दगडी बांधकाम नाही, तर ते मराठा साम्राज्याच्या अदम्य इच्छाशक्तीचे आणि शौर्याचे प्रतीक आहे। मराठा लष्करी स्थापत्य या नावाने या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी नामांकन देण्यात आले आहे। नमस्कार, मी मैथिली कुलकर्णी। आपलं स्वागत आहे गड किल्ला लाईव्ह न्यूज मध्ये। मंडळी, आजचा दिवस ऐतिहासिक आहे। अभिनंदन तुम्हा सर्वांचे। आज आपण महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा एक सुवर्णक्षण अनुभवणार आहोत। ज्या गडांनी स्वराज्याचा पाया रचला त्यांच्याकडे आज आपण लाईव्ह जाणार आहोत। अशा 12 मराठा गडांकडे जे नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील झाले आहेत, ते म्हणजे शिवनेरी, राजगड, रायगड, हे आहेत महाराजांचे सांस्कृतिक गड, जे राजधान्यांचे गड म्हणून पण ओळखले जातात। लोहगड, प्रतापगड, सालेर आणि पन्हाळा। हे आहेत महाराजांचे लष्करी गड। सिंधुदुर्ग,
विजयदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग हे आहेत नौदल व जलसैनिक दल आणि जिंजी स्वराज्याचं आश्रयस्थान. मंडळी, पण या बातमीत विशेष म्हणजे हे गड स्वतः बोलणार आहे. चला आपण या किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊया आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया. त्यांच्या मुखातून त्यांची गाथा ऐकूया. आज लाईव्ह मध्ये आपण या प्रत्येक गडाचा अद्भुत इतिहास आणि त्यांचे वैशिष्ट्य अनुभवणार आहोत. चला सुरुवात करूया महाराजांच्या सांस्कृतिक गडांपासून. चला तर मंडळी सुरुवात करूया शिवनेरी पासून, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मी शिवनेरी अतिशय अभिमान वाटतो, कारण मी केवळ एक गड नाही, मी स्वराज्याचा उगम स्थान आहे. त्या काळी मुघल आणि आदिलशाहीच्या अत्याचाराने जनता त्रस्त होती. हाच तो काळ जेव्हा जिजाऊने एक वेगळं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. एक असं स्वप्न जिथे अन्याय संपेल, प्रजेला न्याय मिळेल, धर्माची रक्षा पण होईल आणि हिंदवी स्वराज्य फुलेल. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला. स्वराज्याच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी नियतीने तिला एक पुत्र दिला, शिवाजी. त्या स्वप्नाची बीज त्यांनी बालशिवाच्या मनात पेरली. रामायण महाभारत मधले आदर्श, शौर्यकथा, धर्मनिष्ठा हे सगळं त्यांच्या शिकवणीत होतं. माझे 7 दरवाजे, गंगा यमुना टाक्या, उंच कड्या हे माझे रक्षण आहे. आज युनेस्कोने माझं गौरव केला, कारण मी हिंदवी स्वराज्याची सुरुवात आहे. मी केवळ एक किल्ला नाही, मी आहे स्वराज्याचा पाळणा. हो रे, तू फक्त किल्ला नाही, तू आहे स्वराज्याचा पाळणा. इथूनच संपूर्ण सुवास दख्खनभर पसरला. आता पुढे जाऊया पुढच्या गडाकडे, राजगड. राजगड महाराजांसाठी इतका महत्वाचा कसा ठरला ते तुम्ही आम्हाला सांगाल का? नमस्कार मंडळी, मी राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. शिवाजी महाराजांनी मला 1646 मध्ये जिंकून इथे तब्बल 25 वर्ष राज्यकारभार केला. मी स्वराज्याचा पाया ठरलो आणि अनेक महत्वाचे निर्णय माझ्या अंगावर झाले. माझ्या अंगावर 3 माचा आहेत, सुवेळा माची, पद्मावती माची आणि संजीवनी माची म्हणजेच पठार हो. आणि सर्वोच्च उंचीवर बाले किल्ला आणि खडकात कोरलेले पाण्याचे साठे पण आहेत. मी एक अभेद्य किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी त्यांचं बालपण माझ्याच अंगावर घालवलं. स्वराज्याची स्वप्ने पाहिली आणि साक्षात आणली. आरमाराची कल्पना केली, साक्षात आणली. पण सईबाईंचं निधन, तेव्हा माझ्या अंगाखांद्यावर अश्रूंचं ओझं आलं होतं. महाराजांच्या डोळ्यातही अश्रू होते. मी एक गड असून हल्लो होतो. मी फक्त किल्ला नाही, तर मराठा साम्राज्याची सांस्कृतिक, प्रशासनिक आणि रणनीतीचा हृदयस्थळ आहे. त्यामुळे युनेस्कोने मला निवडलं. धन्यवाद राजगड. तू स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून खरंच खूप अमूल्य आहेस. मंडळी, आता आपण पुढच्या गडाकडे जाणार आहोत, रायगड. स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज रायगड. आज तोच रायगड आपल्याशी बोलणार आहे. मी रायरी नावाने जन्मलो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मला रायगडाची राजमान्यता दिली. इथेच स्वराज्याचा राज्याभिषेक झाला.
माझ्या दगडी तटबंदीवरून आजही जय भवानी जय शिवाजीचा गजर घुमतो. तुझी ही भव्य आणि दिमागदार निर्मिती कशी आणि कोणी केली? स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त तलवारच नव्हे तर दगडांचा शहाणपणाने घडलेला आधार हवा होता आणि तो आधार देणार होते हिरोजी इंदुलकर, रायगडाचे शिल्पकार, वास्तुशास्त्रात चतुर, स्वराज्याचे गुप्त आधारस्तंभ. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हिरोजी, स्वराज्याची राजधानी आपणास बांधायची आहे. अशी राजधानी जिथून कोकण देश दोन्हीवर लक्ष ठेवता येईल, शत्रूच्या नजरेला चकवा देता येईल आणि प्रजेच्या कल्याणासाठी दरबार सजवता येईल. हिरोजी नतमस्तक होऊन म्हणाले, राजे, आपल्या संकल्पासमोर दगडही नतमस्तक होतील. मी रायरीच्या शिळांवर असा दुर्ग उभा करीन की शत्रू लाख प्रयत्न करेल तरी जिंकू शकणार नाही. प्रत्येक दरवाजा, प्रत्येक गुप्तवार, प्रत्येक बुरुज शहाणपणाने घडवूया. आणि खरंच 1674 मध्ये स्वराज्याचा राज्याभिषेक झाला. त्या दिवशी रायगडाच्या राजवाड्यातून स्वराज्याचं वैभव डोलून दिसलं. आजही जगदीश्वर मंदिरच्या शिलालेखावर एक नाव कोरलेलं आहे, हिरोजी इंदुलकर. वा, मग तुझ्या अंगावर काय काय आहे सांग बरं. अरे, माझ्या महादरवाजातून जे आत शिरतात ते थक्कच होतात. होळीचा माळ, गजबजलेली बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हे सगळी माझ्या हृदयात जपलेली रत्न आहेत. खूप छान. आपण आता 3 अत्यंत महत्त्वाचे गड पाहिले, शिवनेरी, राजगड, रायगड. हे गड फक्त इतिहासाची साक्ष देत नाहीत तर महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची आणि संस्कृतीची आठवण ठेवतात. आता आपण पुढच्या योद्धागडांकडे जाणार आहोत, पण त्याआधी प्रेक्षकांनो, तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का? माझा एक प्रश्न आहे तो राजगडाला. राजगडा, जेव्हा तुझी राजधानी रायगडावर हलवली तेव्हा तुला कसे वाटले? मला सुरुवातीला तर खूप दुःख झालं, पण नंतर कळालं की रायगड सुरक्षेच्या दृष्टिकोनाने खूप सर्वोच्च होतं. ते काही कारणामुळे. पहिलं, तो झाडा आणि जंगलांनी दडलेला होता. दुसरं, तो खूप मोठ्या डोंगराला सपाट करून बांधलेला होता जिथे काही शत्रू घुसू नव्हते शकत. पण राजधानी कोणतीही असो, स्वराज्य सुरक्षित राहावं हेच माझ्या हृदयात आहे. खूप छान. अजूनही कोणाला प्रश्न विचारायचे का? माझा प्रश्न आहे रायगडाला की असं ऐकलंय की तुझ्यावर पाण्याचं खूप चांगली सोय होती, खरी गोष्ट आहे का? अगदी खरंय. माझ्या माथ्यावरच गंगासागर तळ कधी आटत नसे. पावसाळ्यात भरून वाहे आणि उन्हाळ्यात तहान भागवायचं. माझ्या गटरा, टाक्या आणि विहिरींची रचना एवढी शास्त्रीय होती की पाणी साठायचं आणि उरलेलं निघून जायचं. माझ्या अंगाने चिखलाचा एक थेंब पण आटत नसे. मी किती भाग्यशाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान, मराठा स्वराज्याचं हृदय, स्वराज्याची राजधानी रायगड मी झालो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पावन स्पर्शाने मी रायरीचा दुर्गराज रायगड झालो. किती ते माझे अहोभाग्य. रायगडा, खरंच तू दुर्गराज आहेस. तुझ्या अंगावर स्वराज्याचा गौरव आजही तसाच झळकतो. धन्यवाद प्रेक्षकांनो. तुमच्या प्रश्नांनी आपला प्रवास अजून रंगतदार झाला. चला आता पुढे योद्धागडांकडे वळूया. पुढचा योद्धागड आहे लोहगड. लोहगड तुला लोखंडाचा किल्ला असं ओळखलं जातं. तुमचा इतिहास आणि महत्त्व थोडक्यात सांगशील का? लोहगड मावळात वसलेला एक अभेद्य किल्ला. माझ्या नावाप्रमाणेच मी लोखंडासारखा कणखर आहे. मी अनेक सत्ताधीशांच्या ताब्यात गेलो, पण शेवटी मी महाराजांच्याच स्वाधीन झालो. माझ्या विंचुकाट्यासारख्या संरचनेमुळे माझ्या शत्रूला हल्ला करणं खूप कठीण होतं. माझी तटबंदी आणि बुरुज खूप मजबूत होते, ज्यामुळे मला जिंकणं खूप कठीण होतं.
ज्यामुळे मला जिंकणं खूप कठीण होतं. ज्यामुळे मला जिंकणं खूप कठीण होतं. नाणेघाट आणि बोरघाट व्यापार मार्गावर नजर ठेवण्यासाठी हा गड खूप महत्वाचा होता. मी व्यापार मार्गावर आणि घाटांवर नजर ठेवणारा एक गड आहे. मला मुघलांकडून महाराजांनी परत जिंकलं आणि सुरतेच्या लुटीतील मौल्यवान वस्तू येथे साठविल्या. युनेस्कोने मला यादीत घेतलं कारण मी स्वराज्याचा खजिनदार आहे, व्यापार मार्गांचा रक्षक आहे आणि आजही सह्याद्रीत लोखंडासारखा ताट उभा. खूप छान लोहगड. आता वळत आहे प्रतापगडाकडे. चला ऐकूया त्याची गाथा. मी प्रतापगड, माझ्या नावाप्रमाणेच मी प्रतापाचा साक्षीदार आहे. प्रतापगड, तुम्ही गनिमी काव्याचे अप्रतिम उदाहरण आहात असं का म्हणता? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला माझ्या पालखीशी भेटायला बोलवलं, पण अफजल खाननी महाराजांना मारण्याचा गुप्तडा आखला होता. महाराजांनी आपल्या हातामध्ये वाघनखं लपवून ठेवली होती. जेव्हा खानाने मिठी मारून महाराजांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी वाघनखांनी त्याचा पोट फाडून त्याचा कोथळा बाहेर काढला आणि हाच होता अप्रतिम गनिमी कावा. या हल्ल्यात अफजल खानाचा जागीच मृत्यू झाला. माझ्यावर भवानी मातेचं मंदिर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आशीर्वाद घेतला, जिथं आजही भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. मी नुसता दगडविट्यांचा किल्ला नाही तर मराठ्यांच्या शौर्याचा एक ज्वलंत इतिहास आहे. म्हणून म्हणतात भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. माझ्या खोऱ्यातून लोकांना गुप्त शस्त्रविद्या शिकायला मिळालं, म्हणून युनेस्कोने मला लढाऊ डोंगरी रणनीतीचा चांगला नमुना म्हणून ओळखलं. खूप छान, धन्यवाद प्रतापगड. आता आपण पुढे जाऊया सालेरकडे. सालेर युद्धभूमी म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात, पण मुघलाविरुद्धचा पराक्रम तुम्ही कसा सांगाल? मी सालेर, सह्याद्रीतला सर्वात उंच असलेला किल्ला. माझे काम होते गुजरात आणि दक्षिणेकडे व्यापार मार्गावर लक्ष ठेवणे. एकदा माझ्यावर मराठा आणि मुघल यांच्यात खूप मोठी लढाई झाली. मराठ्यांनी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मुघलांचा पराभव केला. मुघलांचा एक मोठा सरदार सलाबत खान इथे पकडला गेला. हे समजताच बाकीचे मुघल मैदान सोडून पळून गेले. हाच होता स्वराज्याचा पहिला मोठा विजय मैदानात, ज्यामुळे स्वराज्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. मी रणभूमीचा राजा आजही अभिमानाने ताठ उभा आहे. युनेस्कोने मला निवडलं कारण मी मराठी रणभूमीचा आणि रणनीतीचा उत्कृष्ट पुरावा आहे. आजही माझ्या दरवाजावर या वीर लढाईच्या आठवणी जपल्या आहेत. खूप छान, खूप छान. तुझ्या पराक्रमाला सलाम सालेर. आता आपण पुढच्या योद्धागडाकडे जाणार आहोत, पन्हाळा. आता आपण सह्याद्रीच्या कुशीतल्या एक भव्य गडाकडे वळणार आहोत, तो म्हणजे पन्हाळा. चला ऐकूया पन्हाळ्याची कहाणी. मी पन्हाळा सह्याद्रीच्या कुशीत उभा. पावसात भिजून थोडासा जीर्ण झालोय, पण अभेद्य माझी उभारणी शिल्लर राजाने केली. माझ्या भक्कम तटबंदीने अनेक युद्धांना तोंड दिलं. माझ्याकडे आहे सर्वात मोठा अंबरखाना, म्हणजेच धनधान्य ठेवायची मोठी जागा आणि संकटात जीव वाचवणारे गुप्त बोगदे सुद्धा. 1660 साली सिद्धीजोहरनी मला वेढा घातला. महाराजांनी गनिमी काव्याचा बेत रचला. महाराज रात्री पावसात निघाले. शिवाकाशींनी महाराजांचा वेश घेतला. बाजीप्रभू आणि बांधल सैन्याने पावन खेळ लढवला. जोपर्यंत महाराज विशालगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत महाराज विशालगडावरती पोहोचले, पण बाजीप्रभू आणि शिवाकाशींनी त्यांचा प्राण बलिदान दिलं. काही काळ स्वराज्याचे धाकटे धनी शंभूराजे माझ्याकडे राहायला आले आणि इथेच झाली बापलेकाची शेवटची लूट. रणरागिणी तारा रागिणी तर मला राजधानीच बनवलं.
मी फक्त एक किल्ला नाही, मी आहे इतिहासाचा जिवंत साक्षीदार. शिवा काशीचं बलिदान, बाजी प्रभूंचा लढा आणि बाप लेकाची शेवटची भेट माझ्याच अंगावरती घडलं, म्हणून युनेस्कोने मला निवडलं. मित्रांनो, आपण स्वराज्याचे शूर योद्धागड पाहिले. या गडांनी शत्रूशी थेट लढून स्वराज्याची शक्ती दाखवून दिली. आता आपण थोडं थांबूया. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तुम्हाला या गडांविषयी किंवा त्यांच्या पराक्रमाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे का? हो, नक्कीच. प्रतापगडाला एक प्रश्न आहे. अफजल खानाच्या भेटीत महाराजांनी जी वाघनखं आधीच लपवून ठेवली होती, तर हे तुला कसं कळलं? मी महाराजांच्या नजरेत तेच पाहिलं होतं. त्यामध्ये नियोजन, सावधपणा आणि वाघाचा काळीज होतं. अजूनही कुणाला प्रश्न आहेत का? हो, मला एक विचारायचं आहे. प्रतापगडावर अफजल खानाची जी लढाई झाली ती का महत्वाची होती? कारण ही पहिली लढाई प्रादेशिक सत्तेविरुद्ध होती. अफजल खानाची सेना फार मोठी आणि क्रूर होती. जनतेला त्याचा कंटाळा आलेला. त्याला हरवेल असं कुणालाच वाटत नव्हतं. पण महाराजांनी शक्ती आणि युक्तीने त्याचा पराभव केला. खूप छान, खूप छान. अजूनही कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हो, माझा प्रश्न पन्हाळाला आहे. पन्हाळा, तू म्हटलास शंभूराजे तुझ्याकडे राहायला आले, पण तेव्हा तर मुघलांच्या बाजूने होते ना ते? हो, इतिहासात असं दिसतं. आपल्याकडे पुरावे देखील आहे, ज्याच्यात शिवाजी महाराज त्यांच्या दक्षिणेतल्या भावाला पत्र लिहितात. पण खरा प्रश्न इथे हा येतो की जे शंभूराजे स्वतःचा प्राण बलिदान देतात, काय ते दिलेर खानासारख्या मुघलाशी हात मिळवतील? मला वाटतंय की तो एक हुशार राजकीय डाव होता. शिवाजी महाराज आणि शंभूराजे दोघंही राजकारण समजून चालायचे. दिलेर खानासारख्या मुघलाला त्यांना फसवणं चांगलंच जमत होतं. ही होती राजकारणातील एक युक्ती जी कुठल्याही तलवारीपेक्षा जास्त ताकदवार असते. इतिहास जसा दिसतो तसा नसतो, तो समजून घ्यायचा असतो. समजून घ्यावं लागतं. धन्यवाद. तुमच्या प्रश्नांमुळे आपल्याला इतिहास अधिक जवळून कळला. आता चला आपण जाऊया समुद्री गडांकडे. कारण महाराजांसाठी गड फक्त डोंगरावर नव्हते, ते समुद्रावरही उभे राहिले. आता सुरू होतो नौदल गडांचा प्रवास. सिंधुदुर्ग, चला सुरुवात करूया तुझ्यापासून. मी सिंधुदुर्ग. शिवाजी महाराज म्हणाले, ज्यांच्याकडे आरमार त्याच्याच समुद्र. महाराजांनी मला समुद्रात बांधलं. मी एक मजबूत जलदुर्ग आहे. आजही माझ्या अंगावर महाराजांचे हाताचा आणि पायाचा ठसा आहे. समुद्राच्या मोठ्या लाटा, वादळ, तोफा काहीही माझा बिघडू शकत नाही. माझे गुप्त दरवाजे आणि गोड पाण्याचे वीर्य आहे, हे फक्त मराठ्यांनाच माहिती होता. मी पोर्तुगीज आणि सिद्धी यांचे हल्ले थांबवले. मी मराठा आरमाराचा आधार आहे. माझी तटबंदी आणि समुद्राची साथ, त्यास मी कधीही हारलो नाही, म्हणून युनेस्कोने मला मान दिला. खूप छान, खूप छान. सिंधुदुर्ग, तुझी कहाणी अभिमान देणारी आहे. आता पुढचा समुद्रगड आहे विजयदुर्ग. चला ऐकूया तुझी विजयगाथा. विजयदुर्ग, तुला समुद्रातील छुपा किल्ला असं म्हणतात. काय सांगशील? मी विजयाचं प्रतीक आहे, त्यामुळे माझं नाव विजयदुर्ग. मी कोकण किनाऱ्यावरचा एक शुभ जलदुर्ग. 3 बाजूने समुद्र, एक बाजूने मजबूत तटबंदी, त्यामुळे शत्रू मला दुरून ओळखू शकत नाही. मी कान्होजी आंग्रे काकाचा प्रमुख नौदल किल्ला होतो. शत्रूचे जहाज किनाऱ्यावरच्या आधी सापडामध्ये अडकायचो आणि मी त्याला समुद्रामध्ये घडवायचो. मी आणि सूर्यज्योत मराठा नौदलांचा कणा होतो. पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज आम्ही यांना कोकणामध्ये येऊ दिला नाही.
मी अनेक लढाई पाहिलो आणि जीत माझ्या नावावर ओळखलं गेलं. युनेस्कोने मला निवडलं कारण मी मराठा नौदलांच्या आणि समुद्राच्या चिप्पा किल्ल्यांच्या जिवंत उदाहरण आहे. खूप छान. आता धन्यवाद विजयदुर्ग. तुझ्या विजय कथेने आपल्याला उत्साह दिला. आता आपण पुढे जाऊया खांदेरीकडे. खांदेरी, शिवाजी महाराजांचा निश्चय काय होता? मी समुद्रात उभा आहे, मुंबईजवळ. मी मराठा आरमाराचा किल्ला आहे. माझं बांधकाम होतं तेव्हा इंग्रज आणि पोर्तुगीज यांचा विरोध होता, पण शिवाजी महाराज ठाम होते की त्यांना समुद्र जिंकायचा होता. माझ्यावर एक मोठा दिवा असतो, तो रात्री बोटीला वाट दाखवतो. मी माशासारखा दिसतो, म्हणून शत्रू मला पकडणं कठीण होता. युनेस्कोने मला निवडलं कारण मी समुद्रावरचा शूर मराठा कथा आहे. खूप छान खांदेरी. खांदेरी, तुझा दिवा जहाजांना वाट दाखवतो आणि आज तू आम्हाला इतिहासाची वाट दाखवलीस. मंडळी, काही कारणास्तव आज आपल्यात सुवर्णदुर्ग येऊ शकला नाही, पण त्याने त्याचे मनोगत मात्र आपल्याला पाठवले आहे, ते आपण ऐकूया. आता ऐकूया कोकणचं अमूल्य रत्न सुवर्णदुर्ग. मी समुद्रात उभारलेला एक जलदुर्ग. कान्होजी आंग्रे काकांनी मला निवडलं कारण कोकण किनाऱ्यावर मराठा आरमाराचं वर्चस्व टिकवण्यासाठी माझं अस्तित्व आवश्यक होतं. मी आणि माझे बंधू विजयदुर्ग व सिंधुदुर्ग एकत्र येऊन आम्ही सागरी त्रिकूट तयार केलं, ज्यामुळे पोर्तुगीज आणि सिद्धी यांचे हल्ले आणि रसद पुरवठा दोन्ही थांबवले गेले. मी कान्होजी आंग्रे काकांचा मुख्य जलसेना तळ होतो, जिथून त्यांनी ब्रिटिश आणि पोर्तुगीज नौकांवर विजय मिळवला. माझ्या भिंतींवर तोफांचा खजिना होता, ज्यामुळे शत्रूंच्या नौकांना येणं कठीण होतं. माझं नावच सांगतं सुवर्णदुर्ग, कारण मी स्वराज्याचं अमूल्य रत्न आहे. मी केवळ किल्ला नाही, मी समुद्रावर मराठा शौर्याचा ठसा आहे. युनेस्कोने सागरी वाटचालीसाठी माझं महत्त्व ओळखलं. हो, खरंच कान्होजी काकांनी सुवर्णदुर्गला निवडलं पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी, कारण सुवर्णदुर्गचं स्थान आणि रचना त्यांच्या लढाईच्या पद्धतीला अगदी योग्य होती. मित्रांनो, आता आपल्याला कळलं महाराजांना समुद्रही जिंकायचा होता. हेच होतं आपलं बलाढ्य मराठा नौदल. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का? मला एक प्रश्न आहे. सिंधुदुर्गला तुम्हाला माहिती आहे का मराठा आरमाराचे पहिले सेनापती कोण आहेत? मराठा आरमाराचे मूळ सेनापती होते मैनेक भंडारी. हो, त्यांनी शिवरायांना मदत करून समुद्रावर मोठं आरमार उभं केलं. अजूनही कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? मला एक प्रश्न आहे विजयदुर्गला. तुझं हे छुपं जाळं म्हणजे काय? समुद्राखाली दगडी भिंती होत्या. शत्रू जहाज तिथे अडकायचं आणि मग ते समुद्रामध्ये बुडवायचं. खूप छान. मंडळी, आपण पोचलो आहोत शेवटच्या गडाकडे, तमिळनाडूमधील जिंजीगड. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहात, पण स्वराज्याचं रक्षण केलं. हे फार मोठं आहे. काय सांगाल? महाराष्ट्राच्या बाहेर असलो तरी स्वराज्याच्या मनात खोल आहे. माझी सुरुवात चोळ राजवटीत झाली, पण मला खरी ओळख दिली नायक राजांनी. त्यांनी माझी तटबंदी मजबूत केली आणि मला अवैध बनवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत विजापूरच्या फौजांचा पराभव करून मला जिंकून घेतलं. पण माझी खरी ओळख संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर झाली. स्वराज्य संकटात होतं. येशूमाईंनी राजाराम महाराजांना माझ्याकडे पाठवलं. ते लहान होते पण धैर्यवान. इथेच त्यांनी दुसरी राजधानी स्थापन केली आणि स्वराज्याचं नेतृत्व केलं. मी लढा दिला.
इथे मुघलांनी मला 8 वर्ष वेढा दिला, पण मी झुकलो नाही. इथेच उभी राहिली रणरागिणी ताराराणी, जिने मुघलांविरुद्ध झुंज दिली आणि स्वराज्याचा देश पुन्हा जागवलं. मी लढा दिला, आश्रय दिला आणि स्वराज्याचं स्वप्न जपलं. युनेस्कोने मला मान्यता दिली, कारण मी संकटातही न झुकणाऱ्या स्वराज्याचा साक्षीदार आहे. जिंजीगड, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. तुमच्यामुळे आणि ताराराणींच्या रणशौर्यामुळे स्वराज्याचा दीप विझला नाही, तो जळत राहिला. जर तुम्ही नसता तर हिंदवी स्वराज्य संपलं असतं. आजचा प्रत्येक मराठा म्हणजे स्वराज्याची जिवंत आठवण आहे. मराठ्यांच्या दक्षिणेतील राजकारणाचं प्रतीक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तुम्ही महाराष्ट्रात नसूनही मराठ्यांच्या मनात आहात. मंडळी, आता सर्व गडांना एक कॉमन क्वेश्चन आहे. गडांनो, एक प्रश्न आहे. स्वराज्य उभं राहण्यास आधी दख्खनच्या भागात परिस्थिती कशी होती? लोक कसे जगायचे आणि पहिल्यांदा कोणत्या परकीय सत्तेने पाऊल टाकलं? आम्ही स्थानिक राजांच्या ताब्यात होतो आणि लोक सुखी पण साधं जीवन जगायचे. आणि लोक आपले आपले व्यापार करायचे, शेती करायचे आणि आपले आपले देवधर्म पाळायचे. पण नंतर दिल्ली सल्तनत आणि बहमानी सल्तनत इथे आले. बहमानी फुटून आदिलशाही आणि निजामशाही निर्माण झाले. त्या काळी जळकर, लूट, अन्याय आणि भीती वाढले. लोकांचे आयुष्य दुःखमय झाले. आणि मग आले मुघल. तब्बल अनेक दशका स्वराज्य प्रदेश संकटात होतं. पण अशा अंधारातही जिजाऊने आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं. हाच होता आशेचा किरण. स्वराज्याला त्याचा अभिमान परत मिळाला. शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या पुढच्या पिढीने स्वराज्याला परत उभं केलं, दगडून उभं केलं. आता आमच्या बुरुज तोफेच्या आवाजाने गडगडून गुंजतात. म्हणजे स्पष्ट आहे, दख्खनमध्ये आधीचं साधं सुखी जीवन परकीय सत्तांच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झालं. पण या अंधकारातूनच स्वराज्याचं तेज जन्माला आलं. आपल्याकडे काही छोटे प्रेक्षक आहेत जे काहीतरी भुसभुसत आहेत. किल्ले किती मोठे, किती छान, आम्हाला पण यांना बघायला जायचं. महाराजांनी वाचवलं तेच आज आपलं स्वराज्य आहे. मला तुमचा अभिमान युनेस्कोने तुम्हाला जागतिक वारसा घोषित केलं. पुढचं आव्हान काय आहे? तुमचं कर्तव्य अनेक प्रदूषणापासून वाचवा. बोलतो आहे आमचं ऐका. तुम्हाला जतन करून तुम्हाला वाचवणं आमचंच कर्तव्य आहे. बसून घ्या सर्वांनी. मंडळी, हे होते आपल्या स्वराज्याचे 12 महान. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे मराठा साम्राज्याच्या बुद्धिमत्तेचे, धैर्याचे आणि लष्करी पराक्रमाचे प्रतीक आहे.
ज्याने केवळ भौगोलिक संरक्षण दिलं नाही तर इतिहास घडवला, स्वप्न उभी केली आणि ते आजही प्रेरणा देतात। युनेस्कोच्या यादीत त्यांना मिळालेला मान म्हणजे आंतरराष्ट्रीय सलाम आहे, चिरस्थायी वारशाचा योग्य सन्मान आहे। चला आपण सर्वजण मिळून हे गड जपूया, शिकूया, पुढे सांगूया। आपल्या या गडांची लाईव्ह साक्ष भविष्यातील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेलच। गडांनो, तुम्ही इथे आलात, तुमचं मनोगत व्यक्त केलं, खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला इतिहास समजावून सांगितला। धन्यवाद तुम्हा सर्वांचे। आज या गड लाईव्ह किल्ला न्यूज कडून छोटीशी पण अमूल्य अशी भेट आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर मी विनंती करते या सोसायटीच्या प्रेसिडेंट श्री आरटी कुलकर्णी काका यांना, त्यांनी मंचावर येऊन सर्व गडांना एक छोटीशी अमूल्य भेट प्रदान करावी। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनीधीश्वर स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज